अलंकार येणे नामे अशी जे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयवया जेवी. अर्थ अलंकार या नावाने शुद्ध सोनेच असे असते किंवा नाना प्रकारच्या अवयवांच्या समुदायाने जसा एक अवयवीच असतो. विवरण ज्याला तुम्ही अलंकार म्हणता ते सर्व हेम म्हणजे सोनेच आहे, जसे ज्याला तुम्ही जग म्हणता ते सर्व ब्रह्मच आहे. सांगायचं काय महाराज, तुम्हा मला जग हे वेगळं वाटतं आणि परमात्मा वेगळं वाटतं महाराज. तर तसं बघायला गेलं तर परमात्मा सोडून त्या ठिकाणी अजातवादा जग झालंच नाही असा सिद्धांतच आहे. परमात्म्याच्या ठिकाणी काय तुमच्या आमच्या ठिकाणी देखील देह द्वायचा अत्यंत अभावच आहे. न झाला प्रपंच आहे पण एवढा अधिकार आपला नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे नाही मग प्रतीतीला काय येते हा कायमचा प्रश्न आपला शिल्लकच राहतो. आणि मग त्या प्रतीतीची संगती लावण्यासाठी शास्त्राने तिथं कल्पित माया मानलेली आहे. कुठं स्वरूपाच्या ठिकाणी ती मानत असताना त्याच्या कल्पित अंशामध्ये ही आपण लक्षात ठेवायचं. एका अंशावर मानली तर अंशांशी भाव चित्ताने सिद्ध होतो. म्हणून मानत असताना त्याच्या कल्पित एक अंशावर मानले. कल्पित हा महत्वाचा आहे कारण काही कल्पनाच केली आहे. आणि मग अंशावर मानला तर चुकीचं. नुसता एक अंशावर म्हटलं ना मग तो अंशी भाव म्हणजे आणि तो एक दिवस झाला किंवा एक या अनात्म्यातच तो एक होतो. काय वेदांत शास्त्रानं धक्का स्वरूपाला धक्का न लागता तुम्हाला जी प्रतीती येते मग ती जीवाची असून दे, जगताची असून दे, ईश्वराची असून दे, मायेची असून दे, अज्ञानाची असून दे, त्या सगळ्या प्रतीतीची यथार्थ संगती लावल्या त्या याला स्वरूपाला धक्का न लागतं. कारण का तसंच आपण तिथं अगदी निशंकपणे जर गेलो तर आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. नाही तर कुठला नाही कुठला तरी संशय हा राहतो. आणि संशय राहिला तर तुम्हाला निश्चय करायला कुठेतरी त्याचा बाधा होतो. मग तिथंच आता तू परमात्मा विश्वरूपाने नटले असं दाखवलेलं आहे. त्याच्या ठिकाणी दुसरं काही झालेलं नाही. झालं हे म्हणताना त्यालाच झालेला मायेचा परिणाम किंवा अभिजाचा परिणाम चैतन्याचा निवडतो. मायेचा किंवा अज्ञानाचा परिणाम चैतन्याचा निवडतो. रज्जूवर सर्प महाराज तर अज्ञानाचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त मानलेला आहे. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे जग तुम्हा मला जे प्रतीतीला यायला आहे ते जग स्वतंत्र नाही तर त्या अज्ञानाचा परिणाम म्हणजे अज्ञानामुळे वाटायलेला आहे. परिणाम मग आता ते परिणाम मग त्याला उपादान कारण आणि निमित्त कारण दोन आहे. बरोबर आहे. मग मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त धावला. परिणाम धावत असताना उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप घटला. कारण का ते या ह्याच्यात आहे ना अज्ञानाचं जे काय सगळं कार्य आहे आणि कारण जे असतं ते कार्यात त्याचा प्रवेश असतो. कारणाशिवाय कार्य राहू शकत नाही. स्वतंत्र त्याला सत्ता नाही. म्हणून जो परिणाम म्हणजे अज्ञान आहे ना त्याचाच हा सगळा परिणाम आहे. म्हणून ते उपादान कारण आहे. उपादानाचा समान स्वभावाने अन्यथा आहे. जसं माती हे घटाला उपादान कारण आहे. माती महाराज पृथ्वीतत्वच आहे आणि घट हा पृथ्वीतलं तत्व आहे आणि ती व्यावहारिक सत्ता आहे. त्याची व्यावहारिक सत्ता आहे त्याची व्यावहारिक सत्ता आहे. तसं महाराज मानलेलं हे येते तुम्हाला ते काय प्रधान माना, प्रकृती माना, माया माना, अज्ञान माना. ही ज्याला उपादान कारण आहे ती स्वतः म्हणून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. तसंच ही जसणाऱ्या जगतीचं स्वतः म्हणून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. त्याचा तो दुसरे हा आधी झाला परिणाम उपादान मानत असताना विवर्त उपादान मानायचं का परिणामी उपादान मानायचं का आरंभ उपादान मानायचं. हे शास्त्रकारांची जे आहेत ना न्यायवैशेषिक हे आरंभ उपादान मानतात आणि सांख्य योगी सांख्यांचा परिणामवाद आहे. परिणामवाद जर मानला तर महाराज दुधाचं एकदा दही झालं ना परत मग दह्याचं दूध होत नाही.
तसं परमात्म्याच्या ठिकाणी काय असा विकार सत्यत्वानं झाला. म्हणून तात्विक परिणाम का अतात्विक परिणाम ही थोडीशी भाषा त्यातलीच आहे. तात्विक परिणाम म्हणजे दुधाचं दही होते आणि अतात्विक परिणाम म्हणजे सुवर्ण अलंकार. सुवर्ण अलंकार बदल झालाय पण मूळ स्वरूपाला काय धक्का लागलेला नाही. तसं तू बाबा जे जे काय आता हे जग म्हणतोस ना ते जग हे आहे ते जसं सोनच अलंकार रूपाने नटलेलं आहे किंवा एकच पुरुष अवयव रूपाने नटलेला आहे. नाना प्रकारचे अवयव जरी दिसत असले अवयव भिन्न भिन्न आहेत पण सर्व अवयवांना पुरुष किती आहे एकच. तसं जगात किती जरी महाराज अनेक रूप नामा दिसली अनेक किती जरी महाराज तुम्हाला हे दिसलं तरी एक परमात्माच आहे. परमात्माच या त्या विश्वरूपानं नटलेलं आहे. त्याच्याशिवाय दुसरं काय झालेलं आणि होणंही आता तुम्ही म्हणता म्हणून त्याला मानायचं आहे. तोच हे विश्वरूपानं नटलेलं आहे. इथं कार्यकारण भाव लावून दिलेला आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण तोच परमात्मा विश्वरूपानं नटलेला आहे. तर सोनच अलंकार रूपानं नटलेलं आहे. सोनं जरी अलंकार रूपानं झालेलं असलं तर अगोदर सोनंच होतं. अलंकार रूपानं जरी आलं तरी त्याच्यात काय बदल झाले आणि तिथे एक माऊलीने मुद्दाम घातली बघा ते सोन्याचे. कारण का काय आहे बाबा आपण बरीचशी शंका घेणार असतो. अहो दोरा आहे मध्ये माऊला माहिती आहे की तुमच्या काय शंका डोक्यात नाही येणार आहे कारण का आम्हाला तेवढंच माहिती आहे मला म्हणून तिथे गाठले. सोन्याचे मणी केली ती सोन्याची सुती उविले तैशे मज मी जगधरले हात बाहेर म्हणले. जसं सोन्याच्या सुतातच ये ते मणी सोन्याचंच आहे ते जसं ओवल्या तसं मी हे जग हात बाहेर धारण केलेलं आहे. म्हणजे परमात्मा सोडून इथं दुसरं काय आणि ही आपल्याला दृष्टी आली तरच महाराज. कारण का परमात्मा एक आणि जीव एक जर मानला वेगळा तर इथं दोघंच द्वैत सिद्ध होतं महाराज. बरोबर. आणि या द्वैतात किती जरी तुम्ही भक्ती करा नामस्मरण करा योगधारणा करा आणि काही साधनं करा महाराज भेद असा तुमच्या दुःखाला तुझे जवळजवळ घडे तो संसार भय जोडे म्हटले महाराज. म्हणून तिथं त्याने 5 प्रकारची ही भ्रमातली ही लावले. संघभ्रम विकारभ्रम जग सत्यत्व भ्रम कर्तृत्व भ्रम आणि भेदभ्रम. तर भेदभ्रमाला बराचसा 12 प्रकारचा भेद लावून दिला महाराज. पूर्ण भेदभ्रम होय. भेद भ्रमात हे 12 प्रकार आले. जीवेश्वराचा भेद जीवजीवाचा भेद जीवजडाचा भेद जड ईश्वराचा भेद जड जडाचा भेद आणि देवदेवांचा भेद हे आपण मानतोच महाराज. स्वगत भेद सदातीय भेद विजातीय भेद देशाचा भेद कालाचा भेद वस्तूचा भेद अशी 12 प्रकारचे भेद आपण मानतो महाराज. तो परमात्म्याच्या ठिकाणी कुठलाही भेद नाही. कारण का त्याच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. हो स्वगत सदाती विजाती भेद नाही. कारण का आता ते सगळं जर चिंतन करायचं म्हटलं तरी त्याच्यावर प्रवचनच होत आहे महाराज. पण आपण चिंतन करायचं महाराज. कारण का माहिती आहे काय आपल्याला या भेदाचं निरासन करायचं आहे. भेद का वाढतो तर उपाधी संबंधाने वाढतो. चैतन्यात भेद नाही. मूळ स्वरूपात जे चैतन्य आहे ना ते एकच आहे महाराज. तुम्ही 100 घट भरून ठेवा त्याच्यात पाणी भरलं की 100 प्रतिबिंब तुम्हाला चंद्राचे किंवा सूर्याचे दिसणार. पण मूळ स्वरूपात काय भेद झालेला नाही. कारण का मूळ स्वरूप आता तुम्हाला दिसत असलं तरी मूळ स्वरूप चंद्र किंवा सूर्य जसाच्या तसाच एक रूपाने आहे. मग या उपाधी संबंधन आलेला आहे. त्या उपाधी आली म्हणजे तिला उपाधी लागली म्हणून त्याला एक प्रतिबिंब मान्यपणा आला. जरी मान्यपणा आला तर तिथं काय तिचा बदल झालेला नाही. आणि जरी ती उपाधी गेली ते प्रतिबिंब तिथलं नाहीच झालं तरी त्याचा काय तिथं बदल होत नाही महाराज. आणि तुम्हाला आहे तवा देखील तिथं आहे तसंच आहे महाराज. तसं आज जरी आपल्याला या जगतात व्यवहार करत असलो जग आहे असं वाटायला लागलं तरी महाराज मूळ स्वरूपाला याचा धक्का लागलेला नाही महाराज. कारण का चांगदेवाला आत्मस्वरूपाने मी आत्मा आहे माहिती होतं. काल थोडा आपला विषय झाला आहे त्याचा. तो बाह्य प्रवृत्तीत नव्हता महाराज. बाह्य प्रत्यक्षी त्याला नव्हतं. हा घट आहे पट आहे हम काय तम काय
हे प्रत्यक्ष आहे. हो, हे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणार आहे. प्रमाणात आपली सा आहे, बरोबर आहे. पण बाह्य प्रत्यक्षात तू नव्हताच महाराज, आंतर प्रत्यक्षात होता तू महाराज. आंतर प्रत्यक्षात ही महाराज, अनात्म प्रत्यक्षात नव्हतं त्याच्यात. मी आमका म्हणजे मी सुखी दुखी असला तसला हे त्याचं नव्हतं. तर आत्मप्रत्यक्षात होता महाराज. मी आत्मा आहे हे त्याला ज्ञात होतं महाराज. मी आत्मा आहे त्याला माहिती होतं आणि तोच आनंद भोगत होता ना, बरोबर चांगले. पण ब्रह्म अगोचर होतं. मग माऊलीने काय केलं तर ब्रह्म गोचर करून दिलं त्याला. म्हणजे तू तत्त्वम अशी ते ब्रह्मत्व आहेस. म्हणजे केवढी आपल्याला उपदेशाला सद्गुरूंच्या समोर जायला केवढा अधिकार पाहिजे. तत्त्वमसी महावाक्य यायला एवढा आपला अधिकार संपन्न व्हायला पाहिजे महाराज. आणि मग तिथनं पुढं त्याला एकदा तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना की एकदा त्या सुवर्णाची मला दृष्टी आली ना किती त्याच्यावर अलंकार बसतात. मग कारण का तुमचं आमचं प्रारब्ध आहे तोपर्यंत आपल्याला देह राहणार आहे. प्रारब्ध भोग आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्यवहार प्रारब्ध भोगातला करावाच लागणार आहे. पण जग जात नाही. जगावर आपण सत्यत्व दिले ते निवडलं. जगाला तरी आपण काय जग का दिसायला आले आपल्याला तर स्वरूपाच्या अज्ञानामुळे. लक्षात ठेवायचं. रज्जूवर सर्प का बसला? रज्जूच्या सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. तसं मी कोण, मी एवढं आपलं बरोबर आहे पण नेमकं मी कोण नाही याच्यामुळे आपण हा. आता मग त्याचा पुढे परिणाम हा होतो ना. अज्ञानानं सर्प बसला हे न कळल्या म्हणून सर्प सत्य वाटला आणि सर्प सत्य वाटला म्हणून त्याचे परिणाम आपल्यावर भयकंपाली दोष झाले ना. लक्षात ठेवायचं. तसं स्वरूपाच्या अज्ञानामुळे मी देह म्हणायला लागलो, हे माझं म्हणायला लागलो. आणि तिथं ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं तिथं यावर नाही ना, तिथेही ती माया त्याला आहे ना, तिथं जगाची प्रतीती आलेली महाराज. मग आता तुम्हाला एकदा स्वरूपाचं ज्ञान झालं ना तर जनन होई अवघा जनार्दन. हे सगळं ब्रह्मरूपच आहे अशी प्रतीती येते महाराज. कारण का एकदा तुम्हाला सुवर्ण दृष्टी आली ना किती तुमच्या समोर असे अलंकार मांडून ठेवले. एका विज्ञानानं अनेक विज्ञान होते. एका विज्ञानानं अनेक सगळं विज्ञान. आता ते काय सांगा मला काय आहे. अनेक भांडी गटाची आता तुमची मातीची ठेवली ना, अनेक मातीचे वेगवेगळे त्यांचे नाव असतील, रूपाने वेगवेगळे असतील किंवा अलंकार अनेक असतील महाराज. प्रत्येकाचं नाव वेगळं असणार आहे, घालायची जागा वेगळी असणार आहे, रूप वेगळं असणार आहे, बरोबर आहे. पण हे सोन्याचं एकदा कळलं ना की अनेका ते सुवर्णदृष्टी येते ना, बरोबर. एका विज्ञानानं सर्व विज्ञान होते म्हणजे मला लक्षात आले. तसं एक परमात्माच आहे एवढे कळलं ना की दिसणार हे किती जरी तुम्हाला बिधी झाला तर ते परमात्माच आहे. एका विज्ञानानं सर्व विज्ञान होतं असं आहे मला. मग ती दृष्टी येत आली ना सुवर्णदृष्टी म्हणून तिथं म्हटले हे समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. प्रतिती गाठली महाराज. आमचं बोलणं वेगळं आहे महाराज. आपण अजून शब्दात आहोत महाराज पण परेच्या पलीकडे आहे ते. परापश्यंती मध्यमानी वैखरी या चार देहाच्या चार आहे वाणी येतात महाराज. पण त्याच्याही पलीकडे महाराज आहे. म्हणजे वाणी देखील तिथं आपली खुंटते महाराज. कारण का तो शब्दाला देखील विषय होऊ शकत नाही. ही दृष्टी आली ना आपलं स्वरूपच आहे महाराज. आणि तिथं तुम्हाला दुसऱ्याने सांगायची काय गरजच नाही. ही एकदा दृष्टी तुम्हाला आली ना की मग जग कुठेतरी बाजूला घालवायचं आणि मग आपला व्यवहार करायचा असं काय होत नाही महाराज. आणि तो त्यांचा जो व्यवहार होतो महाराज तो व्यवहार. आणि खरं म्हणजे दादा संत हे प्रारब्ध भोगतात. तुम्ही आम्ही प्रारब्ध म्हणतोय पण मी केलं म्हणतो ना आणि काहीतरी तिथं आसक्ती ठेवतो ना
ती क्रिया आमची क्रियमानच घडते. म्हणजे आपण प्रारब्ध पुढचं तयार करतो, संचित तयार करतोय आपण. क्रियमान होतंय ना, हे सहज होतंय महाराज आपलं. आणि त्यांचा तर तेवढं प्रारब्धच भोगून संपवायचं असते आद्याने, लक्षात ठेवायचं. त्यांचा जो काही व्यवहार होतो तो केवळ आणि केवळ प्रारब्ध संबंधाने होतो. संचित त्यांचं त्या ज्ञानानं गेलेलंच आहे महाराज. अज्ञान उडालं ना, अज्ञानासाठी एखाद्या संचिताला असतो. अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करते म्हणजे, आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईल. स्वरूपाने ते ज्ञान स्वरूपाला झालेले असतात महाराज. आणि मग आलेले भोग ते भोगून संपवतात. आणि भोगत असताना मी माझं किंवा मी करता आणि माझे भोग आहेत हा त्यांचा भाव नसतो. म्हणून त्यांची क्रिया बीज बाजूनी केलेली आहे. पुढचं क्रियमान क्रिया घडतच नाही महाराज. आणि त्याच्यामुळं त्यांना प्रारब्ध आहे. आणि तशी आपल्याला एकदा दृष्टी झाली ना, अंतःकरण आपलं ते बाधित होतं महाराज. अंतःकरण काय होतं? बाधित होतं महाराज. आणि बाधित अंतःकरणावर वृत्ती व्यवहार जरी झाला तर तिथे क्रियमान घडत नाही. आणि एकदा हा देह पडला ना तुमचा की मग पुढे त्या प्राण्याला जायला गतीच राहत नाही. सहज ती प्राण त्या स्वरूपात विलीन, ज्याच्या त्याच्या तत्वात विलीन होऊन जातात. म्हणून किती जरी हे दिसत असलं तरी सोनं जसं अलंकार रूपानं आहे किंवा एक पुरुष जसा अवयव रूपानं आहे तसा आहे परमात्माच विश्वरूपानं नटलेला आहे. किंवा मनुष्य हा अवयवी आहे, पण हात पाय वगैरे ही सर्व अवयव मिळून मनुष्य अवयवी असतो. म्हणून अवयवीत जसा भेद नाही तसा जग व ब्रह्मात भेदच सापडणार नाही. अर्थात हे सगळे दृश्य भिन्न भिन्न जरी भासले तरी ते दुःख रूपच आहेत. दुःख म्हणजे परमात्मा. जसं एक अवयव पुरुष, त्याचे अवयव किती जरी अवयव वेगवेगळे असले, प्रत्येक अवयवाचा मला तसं बघायला गेलं तर व्यापारी वेगळा वेगळा आहे का नाही. आमचे 5 ज्ञानेंद्रिय असले तरी डोळ्याचा विषय वेगळा आहे, कानाचा विषय वेगळा आहे, पायाचा वेगळा विषय वेगळा आहे. चालत प्रत्येकाची क्रिया वेगळी आहे, पण पुरुष किती एकच आहे. तसं अनेक प्रकारचं जरी जग दिसालं तरी एक परमात्माच आहे, ब्रह्मच आहे सगळे. दुसरं काय? आणि माऊली ते जग हे ब्रह्म दिशे उघडे, आणि जग नाही ब्रह्मच आहे. अरे अलंकार बघतो, ते अलंकार बघतो का सोनं? आपण सोन्या पण कुठं म्हणतोय सोनं आपण? हा, त्याचं नावच वर्णन करतो, आपल्या त्याच वर्णन करतो आपण. आपल्या ह्याच्यात सोनं, बर सोन्याशिवाय अलंकाराला सत्ता आहे का? नाही. कारणाशिवाय कार्याला स्वतंत्र सत्ताच नाही, किंवा अधिष्ठानावर आदेश पदार्थाला स्वतंत्र, दोन्ही कंड घ्या तुम्ही. म्हणून दिसणारं जग जे आहे बाबा ते चांगले वाईट जग नाही तर एक परमात्मा परब्रह्मच आहे. हे तेवढं सांगायचं होतं त्याला, लक्षात ठेवायचं. आणि एवढं सांगण्यासाठी एवढा त्याचा अधिकार होता महाराज. कारण का गुरुजी, आपण ऐकत राहिले 12 वर्षे 15 वर्षे 20 वर्षे आमचं चालूच आहे महाराज. माझी एवढी तपश्चर्या झाली, माझी एवढी कीर्तनं झाली, माझी एवढी प्रवचनं झाली. कीर्तनाची टिपणं आहेत आमची आणि प्रवचनाची. आत्ताचं माझं किती 4000 कीर्तन आहे म्हणतात प्रवचन. म्हणजे आपण त्याचा आकडं मानतोय मला. पण प्रगती किती झाली, आणि कीर्तन माझं आहे म्हणतो. हा, म्हणजे त्यातनं मी पण तुमचा गेला किती. तुझं कीर्तन का पांडुरंगाचं कीर्तन? तू बोलणारा का ज्ञानेश्वर गुरु सद्गुरू बोलणारा? तुझं कीर्तन काय करायचं महाराज? तू बोलवणारा कोण महाराज? पक्षी मंजूळ बोलत असे वेगळा. अरे चाली शरीर कोणाची असत ते कोण बोलवतो? त्यानं स्वतः म्हणजे झाडाचे पान हलायचे माझ्या सखीवर हालत नाही स्वतः, मग अहंकार राहिलं कुठे महाराज? पण आपला अहंकार, अरे एवढे दिवस गेले पण माझा अजून अहंकार गेला नाही, हे का लक्षात येत नाही महाराज? परवा एक त्यांनी त्या प्रवचनातच सांगितले, दिंडीच्या ह्याच्यातनं बघा झालं. दिंडी चालतात. मग ते म्हटले मी तिथं त्या ह्याच्यात होतो, त्या याला डॉक्टरच्या ह्याच्यात हो प्रवचन करून. मग आमचा मित्र तिथं आला, बसा म्हणजे चहा घेऊया. चहा घेत गेले. मग तिथं त्यांचं चालला विषय.
तो दुसरा माणूस एक सामान्य झाला असा शेट होतो सामान्य होता. या म्हणजे चहा द्या म्हणजे त्याला दिला चहा त्याला. चहा पीत म्हणले मनबुद्धीचं ऐक्य झालं की योग साधतोय म्हणले. त्यांचं दोघांचं झालं. ते चहा पीत काय म्हणले माहिती अहंकार गेला तर अरे वा म्हणले. हे त्यातलं सूत्र होतं महाराज. मनबुद्धीचं ऐक्य व्हायला अहंकार गेला तर मनबुद्धीचं ऐक्य होतं, तो होऊ शकत नाही महाराज. मग सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत महाराज ते अहंकार घालवण्या बघा तुम्हाला दादा काय म्हणते. कारण का तिथं सुरुवात झाली आहे महाराज. मी देहा या वाल तनुशी वाल गोदर अहंकाराचं झालं आणि मग तिथून पुढं सगळा. आणि एवढंच करायचं आहे तर अहंकाराला डिमोड करायचं आहे महाराज. अहंकार गेला तुका म्हणजे देव झाला महाराज. मग चांगले देवा जग नाही रे बाबा हे ब्रह्मच आहे. हीच गोष्ट थोडी ओवीने स्पष्ट करतात. काय महाराज दृढीकरण व्हावं. एक लक्षात ठेवायचं तुम्हा मला बायकोनं कधी जरी नुसतं खुनं हे केलं तरी ती ध्यानातलं विसरतच नाही. बघा आठवडा असू दे महिना असू दे 2 महिने असू दे वर्षभर असू दे तसंच जप करीत बसतोय महाराज. पण आताचा पाठ खाली जाऊन विचारा तुम्ही. आताच्या पाठात झालेलं जरा इकडं तिकडं नुसतं साखर हातावर दिली वृत्ती आपली बाहेर येते. ते चिंतन आपल्याकडे राहत नाही. आपलं असं का होतंय महाराज तर आपलं चिंतनाला आपण अपूर्ण पडतो महाराज. ऐकतोय आपण बरोबर ऐकतोय आपण म्हणून आपल्याला एवढं का ही होईना झाले महाराज. हस्तगत का होणार तर आपल्याला वेळ अपुरी आहे. सातत्य तरी नाही. कवा तरी आठवड्यातनं एखादा दिवस तुम्ही हजर असला तर आणि आला की झालं अरे बंद. अधिक वाढते का आपली वेळ वाढत नाही. अधिक वेळ देत नाही आपण. आणि हितनं उठून गेला की काहीतरी घेऊन आलेलं असतो ते सुरू होते. त्याच्या पुढे त्याने दिंडीतलं एक महत्त्व सांगितलं बघा. आमच्या दिंडीत असं असतंय म्हणले आम्ही 5-6 जण गेलो ना एके ठिकाणी बसलो ना इतर ठिकाणी अरे तू 5वा कुठं राहिला बघा. पण आमच्या दिंडीत तसं नाही. दिंडीतलाच विषय असणार आहे. 5वा येऊन दे नाही तर नाही. आलं का लक्षात. म्हणजे ज्या क्षेत्रात आज आपलं काय होतंय महाराज इथं येताना काहीतरी संकल्प घेऊन येतोय किंवा इथं येऊन दुसरंच काहीतरी आणि घेऊन जातोय महाराज. त्याच्यामुळे आपला अभ्यास होत नाही महाराज. अभ्यास श्रवण झालं की त्याचं मनन हे व्हायला पाहिजेच महाराज. आणि हे 2 यथार्थ झाल्याशिवाय निधी दर्शनाकडे आपण जाऊ शकत नाही महाराज. अभ्यासाला आपण अपूर्ण करतो महाराज. म्हणून तेच सांगायचं का दृढीकरण करायचं महाराज. तिथं आवरून नेलं त्यांनी उद्दालक ऋषींनी तोच विषय 9 वेळा सांगितला आहे. होय ना का उपनिषदामध्ये तोच. अहो गुरुजी शीतपात्री यायला सगळं सांगायला लागते हो. आणि हे एकदा सांगून झालं की नाही परत तेच ते सांगायचं. कारण का तेच आपल्याला घ्यायचं आहे ना. दुसरं काही तर नाही. मग दुसरं का ते त्या हे करण्यासाठी महाराज निराश करण्यासाठी म्हणून परत तेच आता दृढीकरण करतात. कारण काय हे दृढीकरण झाल्याशिवाय आत जी भरली ती जात नाही. पाणी भरायला लागलो आपण घागरीत आतली हवा गेल्याशिवाय पाणीच भरत नाही. बघा बरोबर आहे. तसं अनेक जन्माचे आपल्याकडे संस्कार आहेत महाराज आणि ते लवकर जात नाहीत. मग हिथं आता आपण के करतोय महाराज. आता हिथं गेलेल्या घरातून विचारते आजच्या पाठात काय झालं म्हणून नाही. बरं हे तरी सांगतोय आणि सांगून काय करायचं महाराज. तुझं तिकडे ठेव जमते तुझं ऐकायला कोण रिकाम आहे महाराज. म्हणजे हा विषय येतो दृढीकरण का करायचं महाराज तर आपल्या अंगात मुराव महाराज. परमार्थ मुरत 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 जायला पाहिजे महाराज. स्वानुभव झाला नोरोनिया घातले ठेला आणि ठाईच अनुभवायला म्हणायला पाहिजे. चला 23 शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाश हे एकसरी समिती हे त्याप्रमाणे माया विशिष्ट ईश्वरापासून ते थेट पृथ्वीपर्यंत
जे काही स्थूल सूक्ष्म कार्यकारण पदार्थाचे प्रकार भासतात ते सर्व ही समितीच एकसारखी प्रकाशते. बघा ते झाले. तुम्हा मला तिथं आता शिव म्हणजे प्रकृती पुरुष घेतले. या जगताला प्रकृती पुरुष एक मांडलेला आहे महाराज, कारण म्हणून देवदेवी तोच अभिन्न निमित्त उपादान कारण याला आहे महाराज. त्याच्यापासून गवताच्या काळीपत्र जरी तुम्ही घेतलं जा तर एक समिती म्हणजे तुझा आत्मा ब्रह्म. तुझ्या आत्म्याशिवाय किंवा ब्रह्माशिवाय यात काय दुसरं नाही म्हणत. घडियेचे नि आकारे प्रकाशचे जेवे अंबरे तेवी विश्व स्फूर्ती स्फुरे स्फूर्तीचे 15 वाचलो. अर्थ घड्याच्या आकाराने वस्त्रच प्रकाशित होते त्याप्रमाणे विश्वाच्या स्फूर्तीने स्वरूपभूत स्फूर्तीच प्रकाशित होते. आता ही सगळी उदाहरणं दिली आहेत महाराज. हिचे घड्या जरी घातल्या तर एक वस्त्र तुम्हाला दिसतंय नाही, आणि जरी घड्या असल्या तरी वस्त्रच आहे महाराज. तसं नाना प्रकारचं ही जग अनेक रूपानं जरी दिसत असलं तरी एक परमात्माच आहे. परमात्माशिवाय दुसरं काय इथं नाही म्हणत. घडीच्या आकाराने वस्त्रच प्रकाशित झाले आहे तसे या विश्वाचे रूपाने स्फूर्तीच स्फुरली आहे. या ओवीत आरंभवाद किंवा परिणामवाद जमत नाही. कारण वस्त्राला घडीचा आकार प्राप्त झाला तरी वस्त्राचे काही बिघडले नाही. आता इथं आरंभवाद किंवा परिणामवाद काय नाही. घडी जरी वस्त्राची घातली तर त्या घडीत वस्त्रात काही बिघाड झालेला नाही. हो नाही. दुधाचं दही झालं नाही. वस्त्राची घडी केली तर ते वस्त्रच, आणि घडी उलगडली तर ते वस्त्रच नसे या विश्वामध्ये. तसे या विश्वामध्ये केवळ स्फूर्तीच आहे. आता त्याची घडी उलगडली तरी वस्त्रच आहे आणि परत काढली तरी उलगडच आहे, म्हणजे वस्त्रच आहे. तर या विश्वात स्फूर्ती म्हणजे परमात्मेश्वर दुसरं काय नाही. स्फूर्ती म्हणजे तो परमात्मा. कारण का त्या परमात्म्याबद्दलच सांगायचं आहे. स्फूर्ती अतिरिक्त विश्व म्हणून काही नाहीत. ती स्फूर्ती म्हणजे परमात्मा सोडून अतिरिक्त म्हणजे दुसरं काही नाही, तोच तो आहे. स्फूर्ती ज्या विश्वाच्या रूपाने दिसतो. बघा ती स्फूर्ती घडीच जशी त्या वस्त्राच्या ह्याच्यानं आकारानं दिसते महाराज. अरे तू ज्याला जग म्हणतोस ती परमात्म्याची स्फूर्ती आहे. अरे बाबा तू ज्याला जग म्हणतोस ना ती परमात्म्याची काय आहे स्फूर्ती आहे. स्फूर्ती म्हणजे ज्ञान. आता स्फूर्ती म्हणजे काय आहे तर ज्ञान. क्षणिक विज्ञानवादी बुद्ध स्फूर्ती म्हणजे बुद्धी असा अर्थ करतात. क्षणिक विज्ञानवादी स्फूर्ती ज्ञान म्हणजे तिला बुद्धी मांडली त्याने, आणि ते क्षणिक विज्ञान म्हणतात महाराज. एका क्षणात उत्पत्ती एका क्षणात नाश. आता ती बुद्धीचा आत्मा जर मांडला महाराज तर पहिल्या क्षणात उत्पत्ती झाली, दुसऱ्या क्षणात त्याचा नाश झाला. मग मी लहानपणी आजाच्या मांडीवर खेळत होतो, तो आता नातवानं खेळवतोय. हे प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष कसं होणार महाराज? होऊ शकत नाही ना. म्हणून ही बुद्धी आत्मा नाही महाराज, विज्ञान आत्मा नाही महाराज. नैयायिकात स्फूर्ती हा गुण मांडले. आता तिने मांडले बघा. नैयायिकेने काय म्हणले? स्फूर्ती म्हणजे ज्ञान. तिने काय मांडले? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान नावाचा एक गुण उत्पन्न होतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होत नाही. कारण का गुण आगमापाय असतो, कधी असतो कधी नसतो. आणि तिने मांडलंय तसं महाराज. मन आणि इंद्रिय तुमची ज्यावेळी तुम्हाला कार्य करायचं असतं ना, तुमचं प्रारब्ध भोगायला येते महाराज, त्यावेळी मन आणि इंद्रिय तुमची कर्म करण्यासाठी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांचा काय होतो? तिथं एक त्याच्याशी संबंध होतो महाराज. आणि त्या संबंधामुळं ज्ञान गुण एक तिथं उत्पन्न होतो. कुठं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि मग झोपेत तो नाही ना तिथं तुमचा व्यवहार. तिथं तुमची इंद्रिय किंवा बुद्धी अंतकरण नाही, त्याचं मन नाही, त्याच्यामुळे त्याचा संयोग नाही, म्हणून तो जड होऊन पडतो. म्हणून चित जड मांडले गेले. आत्मा चित आणि जड मांडलाय. तर आत्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे, गुण नाही. गुण कधी असतो आणि कधी नसतो. म्हणून हे मतवादी जे आहेत ना त्यांचंही आपल्याला कळायला पाहिजे. कारण का आत्मस्वरूप वेदांताने जे सांगितले ना ते खरं यथार्थ सिद्धांत आहे तो.
आणि जसा आहे तसा आहे महाराज. आणि बाकीच्यानी काय अंश आहे त्यांची अपुरे आहेत महाराज. वेदांतशास्त्रात स्फूर्ती गुण नाही, बुद्धी नाही, परमात्म्याचे स्वरूप आहे. आता झाले का वेदांशास्त्र काय काय म्हणलं तिथं? वेदांतशास्त्रात स्फूर्ती गुण नाही. आता स्फूर्ती नाही, नाही, स्फूर्ती स्फूर्ती आहे ना, स्फूर्ती म्हणजे परमात्मा. गुण नाही, तो गुण नाही बुद्धी नाही आणि बुद्धी नाही. परमात्म्याचे स्वरूप आहे. कारण का तो गुणही उत्पन्न झालेला नाही आणि बुद्धी नाही. क्षणिक विज्ञान बुद्धी तुम्ही म्हणता ना ती नाही, तर परमात्म्याची जी स्फूर्ती हे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. हे स्वरूपच आहे त्याचं. चार्वाकापासून न्यायिकापर्यंत मांडलेल्या जडवादाचे खंडन मीमांसक, सांख्य, योगी व वेदांत हे तळगी करू शकतात. हो काय काय म्हणते मीमांसकाच्या चितजडवादाचे खंडन, आता मीमांसकाचे चितजडवादाचं आलं काय? हो. चितजडवादाचं सांख्य, योगी व वेदांती तिघे करू शकतात. म्हणजे योगी वेदांती तिघं करू शकतात. सच्चिद्रूप आत्मा म्हणून विषयात आनंद मानणाऱ्या सांख्यांचे खंडन योगी व वेदांती हे दोघे करू शकतात. आणि सच्चिदानंद रूप पण नाना आत्मे मानणाऱ्या योग्याचे खंडन वेदांती करतात. बघा योग्याने देखील सच्चिद मानलंय पण नानात्मी नानात्मी मानले. आणि नानात्मी कशी आहे? बुद्ध्या नानायता, उपाध्या नानायता. सूर्य एकच आहे, प्रतिबिंब आणि प्रतिबिंब ती काय कल्पित आहे. स्वरूपाने एकच आहे, तसं नानात्मी नाही. इथं योगी चुकलेत महाराज. आणि म्हणून तू सांगायची पाळी आली. योग्याला तर वेदांतशास्त्र ऐकायला लागतंय, सद्गुरूला शरण जायला लागतंय. तुम्ही आम्ही काय तरी गुरुजी नको ज्ञान म्हणतात लोक. तुमचा भाव कुठं तरी टिकणार आहे? भाव पाहिजे परमार्थात, बरोबर आहे. पण आम्हाला भाव काय करायचा मला? ते भाव काय टिकत नाही. अहो तिथं तुमचं बाधित होतं ना, कुठे भाव ठेवून चालेल का? नाव सांगा. नाही, भाव ठेवायच्या जागेला ठेवायला पाहिजे. हो नामदेवरांची काय भक्ती थोडी होती का? पण आंधळी होती ना. काय सांगायची गरज होती हो नामदेवरायला? नामदेवरायला सांगायची काय गरज होती का महाराज? पण सांगावं लागलं महाराज. आणि त्यावेळी महाराज स्वानात देखील दादा देवाची प्रचिती आली. आम्हाला देवळात जाताना देवाची प्रचिती येण्यात आली आहे. म्हणजे व्यापकाची दृष्टी येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. किंवा दुसरी कार्यकारणात भेद मानणाऱ्याला उत्तर अभेदवादी देतात. कार्य आणि कारण यात भेद म्हणतात ना, त्याला अभेदवादी उत्तर देतात. आणि कार्यकारणात अभेद मानणाऱ्याला उत्तर भेदाभेदवादी देतात. कार्यकारणात भेद म्हणतात त्याला भेदाभेदवादी उत्तर देतात. आणि कार्यकारणात भेदाभेद मानणाऱ्याला उत्तर वेदांती देतात. कार्यकारणात भेद आणि अभेद दोन्ही म्हणतात. हो त्याला वेदांती उत्तर देतात की तुम्हाला अभेद मान्य आहे ना, मग भेद कल्पित मानल्याशिवाय अभेद सिद्ध होत नाही. होय कारण का भेद आणि अभेद दोन्ही केंद्रावर शिकत नाही ना. वास्तविक तर मग तुम्हाला भेद मानायचा असेल तर कल्पित भेद मानावा लागेल. कारण का भेदाशिवाय व्यवहार होत नाही ना. मग आता आपल्या वेदांतांनी भेद मानलाय पण सत्य मानलेला नाही. कल्पित भेद आणि वास्तव अभेद. कल्पित भेद वास्तवादी अभेद म्हणजे वास्तव आहे तो खरे काय अभेदच आहे. आणि भेदाची कल्पना केली उपाधी संबंधानं. उपाधी मिथ्या असल्यामुळं भेद तुम्हाला मला दिसणारा मिथ्या ठरतो महाराज. मी भक्त तू देव ऐसे करे ह्यो कल्पित भेद आहे. होय कल्पित आहे. तिथे उपासना करण्यासाठी तिने सांगितले. ज्ञान झाल्यानंतरच आहे ते लक्षात ठेवायचं. कारण का ज्ञानाच्या अगोदरची भक्ती आहे ती ज्ञानासाठी आहे महाराज. ज्ञान संपादन करण्यासाठी महाराज. आणि ज्ञानोत्तरची भक्ती आहे महाराज तो आनंद भोगण्यासाठी केवळ. बरोबर केवळ आनंद. तुका म्हणे आम्ही परिणिली आता दिवचारी तुका म्हणे आम्ही खातो आनंदाची लाड. हो बघा तिने कितीतरी महाराज प्रमाण. पण हे झाल्यानंतरच आणि खरी भक्ती ती आहे महाराज. भक्ती म्हणजे देवाशी एकरूपानं असणं. देवाशी कधीही वेगळं न मानणं. विभक्त नसतो तो भक्त. होय म्हणजे एक विचारू काय विचारा. म्हणजे सागर महाराज म्हणायचे, मी म्हटलं नेमके साधू कसे असतात, त्यांना त्या आनंदाच्या अवस्थेत कसं असतंय. मी तुम्हाला म्हटलंय हे बरं. ते म्हणाले त्या साधूला सुद्धा माहित नसते मी त्या अवस्थेत आहे. बरोबर आहे. इतकी आनंदाची अवस्था आहे. ते तदाकार झाले. एवढी तदाकार झालेली काय आनंद असो असवायचा कोठे त्या ह्याच्यात. अरे बाबा काय तिचं सांगणार
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. वेग सांगायला त्याला वेगळं यावं लागतं मला, वृत्ती व्हावं लागतं मला. ते स्वरूपच ते आहेत ना. वास्तविक तर भेद नाहीच झालं? असा अजातवादाचा सिद्धांत. आलं का बघा, अजातवादावरती यायचं आहे हो. वास्तव म्हणजे खरा भेद आणि अभेदच आहे. पण आपल्याला भेद वाटायला लागलाय. आपण भेदाची कल्पना केली, ती कल्पना घालवायची आहे. मग व्यवहारासाठी तुम्हाला हा भेद स्वीकारलेला आहे. मला गुरु शिष्य असू दे, देवभक्त असू दे, पती पत्नी असू दे, महाराज हा व्यवहार तुम्हाला स्वीकारायला लागला. पण कल्पित भेद मानायचा आणि वास्तव अभेद भेद. आणि या व्यवहारात कल्पित भेद मानला, त्यातला व्यवहार केलेला कल्पित ठरतो. आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाला धक्का लावत. कल्पित पदार्थ अधिष्ठानावर त्याचा काही परिणाम होत नाही ना. अधिष्ठान रूप. हो. पण आम्हाला भेद प्रत्यक्ष दिसतो हो. असे म्हणणाऱ्याला विवर्तवाद सांगावा लागतो. हा, अजातवादात तिथे काय घडलं, अजातवादात भेद नाहीच, पण आपल्याला भेद प्रत्यक्ष दिसतो ना आपल्याला. हे बघा, अजातवाद एवढा कोण आहे महाराज, झाल्या द्यायला बरोबर कानावर झालंच नाही का बघलं. केवढा अधिकार पाहिजे महाराजाला. असतेच्या महापैलिकताची कोटी प्राप्ताच्या पैलतिरी विपायला कानावचनाची भेटी सरसाची कवने वस्तू आणि ओटी कवने. मग आता ही बाकीची होणार की. मग त्यांना हे जग म्हणून काय झालंय ते दाखवण्यासाठी विवर्तवाद नाही. विवर्तवादामध्ये तोच पदार्थ या रूपानं प्रतीला येणं. रज्जूच रज्जू रूपानं सर्प रूपानं प्रतीला येणं. सोनच अलंकार रूपानं प्रतीला येणं. सोन आता रज्जू सर्पाचा का दृष्टांत घेतला नाही इथं मला. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही, त्याला स्वरूपाध्यास गाठले. म्हणून इथं सुवर्ण अलंकाराचं काय त्यांनी घेतलंय. जास्वंदीचं फुल जरी असलं त्या काचेवर दिसत असलं तांबडापणा, तर तो काचेचा नाही फुलाचा. तसं स्वरूप आदेश जाऊन दिला तेवढ्यासाठी महाराज. तोच पदार्थ या रूपाने त्याची सत्ता येत आहे. हो, संसर्ग त्याची सत्ता येतं प्रतीला. आणि ती सत्ता त्याची प्रतीला येतो म्हणून तोच पदार्थ या रूपाने प्रतीला येतो. सत्य का वाटतो, तो पदार्थ जो अधिष्ठान आहे तो सत्य आहे, त्याची सत्यता याच्या प्रतीला येते. हा, जास्वंदाच्या फुलाची प्रतीती काच येते, काच नाही ते फुल. आता त्याच्यासाठी तिथं सत्यतेच्या ह्याच्यासाठी बघा तिने शुक्ती रसाचं दृष्टांत घेतलंय. कारण काय माहितीये काय, जिथं जिथं तुम्हाला ते पदार्थ सांगायचे उत्पत्तीना, तिथं त्यांची उत्पत्ती त्या काळात मानली आहे. तेवढ्या काळात तुम्हाला प्रतीती आली ना, तिथं त्या पदार्थाची उत्पत्ती आहे. पण उत्पत्ती मानताना स्वतः विलक्षण आणि रुचीने मिथ्या मानलेले आहे. मग आता तिथं उत्पत्ती, तिथं काय तिने प्रश्न केला महाराज, तुम्ही म्हणताना त्याची उत्पत्ती तिथं मानायला पाहिजे. कारण का पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीला येत नाही. प्रतीला येतो त्या तिची उत्पत्ती मानायला पाहिजे. मग कुंभारानं जसा घट केला ना, तसा तिथं ती उत्पत्तीची जगताची तुम्हाला प्रतीती यायला पाहिजे ना. तिथं येत नाही. चांदीची तिथं रुपयाची हिची शुक्तीच्या ठिकाणी तिथं ती रुपयाची प्रतीती आता तयार झाली, उत्पत्ती झालेली प्रतीती यायला पाहिजे. ती काय येत नाही महाराज. ती पूर्वीचीच आहे असं वाटतं ना. तर पूर्वीची शिंप आहे महाराज. पूर्वीची कोण आहे, शुक्ती आहे महाराज. त्या शुक्तीची ईदनता याच्यात प्रागसिद्धता पूर्वीची आहे. ती ही पूर्वीचीच चांदी आहे असं वाटतं महाराज. त्याची सत्ता त्याच्यात पूर्वीची भासते महाराज. म्हणून आता ते उत्पत्तीला प्रतिबंध करतं. आता तिथे पुढे तुम्ही नाश मानता ना, मग घटाचा नाश झाला की तिथे खापरे दिसतात ना, आणि तुम्ही काठी मारल्यावर नाश झाला असं प्रतीती येते. तर आधीचा पदार्थाचा नियम आहे, आधीशानं ज्ञान झालं त्याचा बाद होतो, नाश नाही, नाहीचा निश्चय होतो महाराज. म्हणून तिथं नाशाची प्रतीती, बाद निश्चय प्रतीती येत नाही. आहे तो परमात्माच आहे महाराज. अजातवाद पटत नाही म्हणून विवर्तवाद सांगावा लागतो महाराज. आणि ह्या खरोखर वेदांतशास्त्राचा अत्यंतिक महत्त्व आहे.
विवर्तवादात काय होतं, सत्ता भिन्न दिसतात. लक्षात ठेवायचं. स्थानवर पुरुष बाजला, स्थानवर पुरुष बाजला. आता स्थानू हा तुमचा व्यावहारिक स्थितीतला आहे, आले का लक्षात. आणि पुरुष बाजलेला प्रातिभाषिक सत्तेतला आहे. तसं परमात्मा हा पारमार्थिक सत्तेत आहे. आणि दिसणारं जग हे तुमचं व्यावहारिक सत्ता म्हणा, काय बिघडलं त्याच्यात. प्रातिभाषिकच सत्ता आहे महाराज. व्यावहारिक सत्ता तुम्हाला हेही स्वप्नच आहे हे दावून देण्यासाठी 3 सत्ता मानल्या जातात. स्वप्न आपल्याला मिथ्या म्हणून सांगायची काय गरज नाही. स्वप्न आपल्याला म्हणून कळतंच महाराज. त्या आज्ञाने जरी असलं तर आज रात्री मला कसं तरी स्वप्न पडलं तसं म्हणतंय आणि ते मिथ्या मानताय का हुडकाय जातंय ते नाही. पण आपल्याला हे स्वप्न कळलं झालंय महाराज. कोणचं, आपण ही जागृती मानायला लागलोय, जग सत्य मानायला लागलोय, हेच खरं स्वप्न आहे. हे अनादिकालाचं त्या ठिकाणी उठायला घेऊन गाठलंय महाराज. आणि हे अनादिकालाचं स्वप्न आहे महाराज. आणि याला एकच निद्रा आहे, ती स्वरूपाची अज्ञान, ती निद्रा आहे. आणि ती संतानं मानते माहिती आहे. हे आता तिथे निजलंय म्हणून याला स्वप्न पडले. आणि म्हणून म्हणतात उठा जागे वारे आताच. आम्हाला हे स्वप्न वाटतं. अरे हे स्वप्नात उठवायची काही गरज नाही, तुला जागा करायची काही गरज नाही. म्हणून त्याला स्वप्नातलं स्वप्न म्हटलंय. स्वप्नातलं स्वप्न महाराज. आणि मग एकदा जागृती आली ना की जागा झाल्यावर जसं स्वप्न त्या पदार्थांचा बाध होतो महाराज. स्थानूचं ज्ञान झालं की पुरुषाचा काय होतो, बाध होतो. तसं तुम्हाला एकदा हे ज्ञान झालं ना याचा बाध होतो, बाध निश्चय होतो. हे नाश होत नाही, नाश नाही. बाध काय माहिती काय, नाश म्हटला की तो पदार्थ तुम्हाला सत्य मानावंच लागणार आहे. मग सत्य पदार्थ आज स्वरूप गेला तर आधी कधीतरी यायलाच पाहिजे. अधिक महाराज त्याचा तुम्हाला गेलेलाचा मान तरी दावायला पाहिजे. असं गेलेलं नाहीतर प्रेत तरी दावायला पाहिजे. गुरुजी म्हणायचे सर्पाचं काय झालं सांग, गेला मेला आणि नाहीचा निश्चय झाला. तसं जगताचं काय झालं, जगताचा अत्यंत अभाव आहे महाराज. त्यालाच अजातवाद म्हणते. आणि मग ते प्रतीतीला येणारे जग जो तोच परमात्मा या रूपानं नटलेला आहे. आणि जरी जग झालं तरी किती जरी स्थानावर पुरुष बसला तर तो स्थानू काय पुरुष होऊ शकत नाही. स्थानू तो स्थानूच आहे. आणि स्थानूचं ज्ञान झाल्यानंतर पुरुषाचा अत्यंत अभाव होतो. आता हे अलंकार सोन्याचं हे दृष्टांतीने दिल्यात ना ते या विवर्तवादातून दिलेले आहे. दिसून दे जग, आता जग नाही सत्य, तोच परमात्मा या रूपानं नटलेला आहे. चार गोष्ट स्वभावता जग झाले नाही, स्वभावाने आहेत. काय स्वभावानं जग झाले नाही. अरे आज स्वभावानं झालं उद्या मोठं तर आणि त्याचा स्वभाव कसं थांबवेल. नाही, स्वभावता जग झाले नाही. बुद्धीच जगाचा आकार धारण करते असे नाही. हा म्हणजे स्वभावादी बी आहेत हो, तिथेही नाही. बुद्धीच जगाचा आकार धारण करते असंही नाही. परमाणूचे जग झाले नाही. आता बघा परमाणूचंही जग झालेलं नाही. केवळ प्रकृतीचा परिणाम ही जग नाही. केवळ प्रकृतीचा परिणाम म्हणजे सांख्य त्याचंही जग नाही. स्फूर्ती अतिरिक्त जग नाही. आणि ती परमात्मा जो आहे ना त्याला सोडून जग नाही. आता विश्वात स्फूर्ती आहे पण स्फूर्तीच मात्र विश्व नाही. आता बघा हे तुमचं विश्व दिसते ना त्यात स्फूर्ती आहे म्हणजे परमात्मा आहे. पण परमात्म्यात मात्र जग नाही, स्फूर्तीत मात्र विश्व नाही. स्फूर्ती म्हणजेच परमात्मा म्हणजे संपूर्ण आहे. म्हणून अस्ति 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 ते भाती आहे हा आणि प्रिय आहे हे प्रत्येकात आहे. आणि नामरूप हे वेगळं आहे, मिथ्या आहे. म्हणजे विश्वाचा व्यतिरेक आहे बघा आणि स्फूर्तीचा अन्वय. आता काय काय कसं लावणार सांगा. अन्वय व्यतिरेक, विश्वाचा व्यतिरेक आहे. दिसणारे व्यक्ती व्यतिरेक हो. व्यतिरेक तुमचं देह वेगळा, माझा देह वेगळा, तुमचं नाव वेगळं. कारण काय माहितीये काय, अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप हे नाम रूप 2 अंश आहेत. यस, अस्ति भाती प्रिय परमात्म्याचं स्वरूप आहे, नामरूप हे मायाचं स्वरूप आहे. बरोबर आहे. मग आता व्यतिरिक्त लावायचा झाला तर तुमचा देह म्हणजे माझा देह नाही, तुमचं नाव म्हणजे माझं नाही, तुमचं सगळा व्यवहार वेगळा, माझा नाव वेगळा. मला तुम्ही कधी आहे कधी नाही, माझ्या ठिकाणी तुम्ही नाही, तुमच्या ठिकाणी मी नाही, आपण कधी असतोय कधी नसतोय, याचा व्यतिरेक मानायचा मला. आणि तुमच्याच परमात्मा अस्थिरूपानं तुम्ही आहे ना,
आता तुम्ही मला म्हटलं तर तुमच्याकडे मी असते आहे ना, भासतोय ना, तुम्ही मला दिसता, मी तुम्हाला दिसतोय, आणि आनंद आहे, त्याचा अन्वय आहे. सर्व असते 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 आहे, भाती 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 आहे, अनुरूप आहे. पण तुमचं नाव म्हणजे माझं नाही, तुमचं रूप म्हणजे माझं नाही, तुमचा व्यवहार म्हणजे त्याचा व्यतिरेक आहे. अन्वय व्यतिरेक असा लावायचा. आपल्या 3 अवस्था आहेत ना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तिथं अन्वय व्यतिरेकानं चिंतन करायचं. मायेचा व्यतिरेक. तो चिन्मात्र स्फूर्तीच विश्वाचे रूपाने दिसते. आता चिन्मात्र स्फूर्तीच्या विश्वरूपानं, विश्वाच्या रूपानं तुम्हाला दिसते. पाठीमागे अलंकार, सोनच अलंकाराच्या रूपानं, किंवा तो पुरुषच अवयव रूपानं दिसतो, तसं महाराज ही स्फूर्तीच ते परमात्मा स्वरूपानं प्रतितीला येते. ही सगळी त्या ह्याच्यासाठी दृढीकरण होण्यासाठी ते सगळे उदाहरण दिलेले आहे. 1 नंबरचा मला. म्हणून आपल्याला देखील चिन्मात्र स्फूर्तीच दृष्टी असावी. आपल्याला काय पाहिजे, हे बघा, परमार्थात काय करायचं आहे, दृष्टी संपादन करायचं आहे. कारण का या दृष्टीचा आपला विषय नाही महाराज. वरील दृष्टांताप्रमाणे अन्वय ज्ञानाने पाहिले असता. आता वरला दृष्टांत दिला ना, अन्वय म्हणजे सर्वात एक, या दृष्टीने पाहिला असता. जेवढा काही दृश्यदृष्ट्या दिरूप व्यवहार चालला आहे. आता दृश्य आणि द्रष्टा, हे दृश्य दिसणारे पदार्थ आणि त्याला पाहणारा द्रष्टा, दृश्य आणि दृष्टा, जेवढा तुमचा व्यवहार चाललाय ना, तेवढा व्यवहार त्या दृष्टा या रूपाने परमात्माच आहे. द्रष्टा या रूपाने पाहणारा परमात्माच आहे, व त्यापुढे असणारे हे दृश्य तेही परमात्माच आहे. आणि दिसणारा जगही दृश्य जे आहे ना, तो परमात्माच आहे. कारण का सांगत असताना तिथे सांगितले बघा, घटोपै चैतन्य, अंतकरोपै चैतन्य, साक्षी चैतन्य. आता घटोपै चैतन्य का सांगायची गरज होती? तुम्ही आम्ही घट म्हणणार, हा, पण घट नाही, त्याच्या खाली चैतन्य आहे, आणि घट त्यावर आद्यच आहे महाराज. आणि आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठानावाचून स्वतंत्र सत्ता नाही. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. पण या म्हणून दिसणार काय म्हणे, द्रष्टा एक असेल हो चैतन्य रूपानं, पण ते दृश्य आम्हाला जळ दिसतंय ना, ती कसं असेल? म्हणून या दोन्ही दृष्टी यायची. भरला घडला तोच तो या विश्वरूपाने केला. या दृष्ट्या निरूप व्यवहारापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखात मात्र परमात्मा लिप्त होत नाही. आता हे द्रष्टा, दृश्य, दर्शन यातनं जे आपल्याला उत्पन्न होते सुख आणि दुःख, कोणतरी आपला अनुकूल मनुष्य भेटला की या 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 म्हणतो, आनंद होतोय. त्यातच दुसरा प्रतिकूल आला तर तोच आनंद मागून जातोय महाराज. हे सगळं अंतःकरणाचे भाव आहेत. जरी आज तिथे किती जरी उठलं महाराज, काय जरी झालं तरी स्वरूपाला धक्का लागत नाही. इथं आपण राहायला शिकायचं महाराज. कारण का किती जरी आद्यस्थ पदार्थ बसले तर त्याचा अधिष्ठानावर काय परिणाम होत नाही. आणि परिणाम होत नसला तर तुम्ही अधिष्ठाना ठिकाणी गेलाही ठरवायचं, नाहीतर बोलाची कडी बोलाची शिवात अशी मानायला गप्पा मारशील तुम्ही महाराज. कारण का परमार्थात गप्पा मारायला बोलायला फार सोपं आहे महाराज, पण प्रसंग आला की अनुभवात यायला किंवा तसं स्थिर राहायला प्रमाणे बोल बोलता सोपे वाटे, करणे करता टीर फाटे. सरळ म्हटले, बोलताना गोड वाटते महाराज, पण ज्यावेळी तुम्हाला ते करायचा प्रसंग येईल महाराज, अंगावर येईल त्यावेळी करतो. लोकांचं सांगायला बरं वाटतंय महाराज, पण आपल्या अंगावर आलं ना त्यावेळी चित्तवृत्ती हालता कामा नाही महाराज. शांत राहिलं. मग आमचं नाही, आम्हाला तसं काय वाटलं नाही. आता बघ दाबून दडपून आपण तसं करायला शिकतोय महाराज. ते कोरळ कारण अभ्यास करूया त्याच्यानुसार, दृढीकरण होईल महाराज. दाबून दडपून लोकांना दावण्यापेक्षा महाराज आपण तसा अभ्यास करणं अत्यंत, कारण का तुमच्या आमच्यावर हे प्रसंग येणार आहेत आणि या प्रसंगात आपण पास व्हायला परीक्षा आहे आपली देवाकडे. आपली ही देवाकडे काय आहे? परीक्षा आहे महाराज. ही गोष्ट पुढील वेळी सांगतात. न लिप्पता सुख दुःख येणे आकारे शोभोनी नावेक खोय आपण या सन्मुख आपण चिजू. अर्थ सुखदुःखाचा लेप न लागता विश्वाच्या आकाराने क्षणभर परिणामाला प्राप्त होऊन जो आपल्या पुढे आपणच झाला आहे
स्वरूपाला सुखदुःखाचा लेप न लागता विश्वाच्या आकाराने, आपल्या स्वरूपाला सुखदुःखाचा लेप न लागता या विश्वाच्या आकारानं क्षणभर परिणामाला आता प्राप्त क्षणभर, होणे. कारण का त्याचा परिणाम आणलाय, तुका अज्ञानाचा परिणाम आणलाय, पण तो परिणामात तात्विका अतात्विकीत आपण सावध राहायचा. तात्विक. हा. तर त्याचा त्याच्या ठिकाणी काही सुखदुःखाचा संबंध येत नाही. परिणामाला प्राप्त होऊन तो आपल्या पुढे आपणच झाला आहे. आता एवढं जरी झालं तरी परिणामाला प्राप्त झाला तरी आपल्या पुढेच आपण तो उभा राहिलेला आहे महाराज. कारण का द्रष्टाने दृश्य वेगळं नाही, दृश्य तोच आहे आणि द्रष्टा पाहणारा देखील तोच आहे. मागे 8व्या ओवीत सांगितल्याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने क्षणभर म्हणजे अविद्येच्या परिणामकाली परमात्मा दृश्य दृष्ट्यादी आकाराने प्रतीत झाला असतानाही हो. आता काय त्याच्या व्यवहारापासून 7व्या ओवीत सांगितले ही दृश्य दृष्टादर्शन किती जरी त्रिपुटी भासली तर मी नेणे, मी काय जाणत नाही. मग आता हे दिसतंय ते का त्याची कारण जाऊन दिली अविधीच्या निमित्ताने, तिथं तरी झालं नाही पण हे दिसतंय ती कुणाला का दिसतंय, ज्याला अज्ञान आहे ना त्यांना हे प्रतीतीला येते. मला जरी प्रतीतीला असलं तर त्याच्यात वेगळं काय झालेलं नाही. त्याच्याकडे प्रतीत झाला असतानाही त्याच्या व्यवहारापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखात तो किंचितही लिप्त होत नाही. बघा त्या ह्याच्यातनं जरी त्याला परिणामाला पावलेला असला तर त्याच्यातनं सुखदुःख हे निर्माण होतच महाराज, लक्षात ठेवायचं. पण त्याचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, कारण का या सगळ्याचं सत्यत्व त्यांच्यावर निघून गेलेलं असतं एक, आणि आल्याला ते प्रारब्ध म्हणून भोगत असतात. हे कुणाचे भोग आहेत, शरीराचे. माझा आणि त्याचा काय संबंध नाही. स्वरूपाच्या ठिकाणी निशंक झालं. मग ते औषध पण घेतात होते शरीराचे धर्म म्हणून घेतात, लक्षात ठेवायचं. पण कारण का तुमच्या आमच्यासारखाच व्यवहार करत असतात ते, लक्षात ठेवायचं. त्यांनाही तो व्यवहार करावा लागतो, पण बाधित अनुवृत्तीनं मी करताही त्यांचं निघून गेलेला तर माझा आणि याचा काय संबंध नाही. बरंच 6व्या तरंगाला चांगलं तिथं चिंतन दिलेलं आहे बघा, होय नका ज्ञानी पुरुषाबद्दल. कारण का सगळ्यात घोटाळा कुठं होतो महाराज, ज्ञानीपुरुषाबद्दल. ज्याची शंका तिथंच येते, कारण का तो आमच्यासारखाच त्याचा व्यवहार होतो नाही, आणि त्याच्यामुळे ते खातो पितो आमच्यासारखाच व्यवहार करतो, आणि मग तो मुक्त झाला असेल कसा, त्याचा बाधित ज्ञानी म्हणायचा कसा, बरेचसे शंका येतात महाराज. पण त्याचे जे व्यवहार बाधित अनुवृत्तीने त्यांचा पूर्ण निषेध. आणि लक्षात ठेवायचं त्या स्वरूपातच ते असतात महाराज. असवायचा कोठे आठवची नाही, येतात ते वृत्तीवर त्या काळात येतात, पण निश्चय असतो ना. आता इथं आम्ही आलोय, आता इथं ओवीत 2 ओव्या घ्यायच्या, त्या ओळी घ्यायच्या, जे वर्तत दिसते देही परी देहीना माझ्या ठाई. हो बस ते माझ्या ठायाला असतात ते. हो ते काय. आता इथं आपण आलोय, वाचन करतोय, त्या मागून घेणार त्यांच्याकडे हे सगळे आनंदात होणार, पण आता निश्चय काय आपलं घर नाही. इथे त्यांच्याकडे आपण हक्कानं काही बी मागून घेऊ, पण आता निश्चय काय आहे, माझा याचा काय. तसा त्यांचा देहाबद्दल निश्चय असतो माझा. वस्ती वस्ती उठून गेला. 83 असावे संसार जोर प्रार्थनाची पक्षी अंगणी उतरते ती काय गुंतून राहते. 83 असावे संसारी जी प्रार्थनाची जोडी म्हणा. वस्ती वस्ती क्रियेला पहाटे प्रातकाली उठून गेला. हो काय संतांनी शिकवलंय महाराज, असं राहावं म्हटलं नाही, पण संतांचं आम्ही ऐकतच नाही महाराज. म्हणून परमार्थ करून देखील महाराज आपण जिथं आहे तिथंच आहे. फक्त आमच्या सांगायला एवढ्या वाऱ्या झाल्या, एवढी कीर्तनं झाली, एवढी प्रवचनं झाली, एवढी पारायणं झाली, हेच चालू आहे. एवढ्यात फरक काय झालेला नाही, आपण बघत नाही, आपलं आपण बघायचं. तर अभ्यास करायचा. परमार्थ हा स्वानुभवाचा. अहो तेवढ्यासाठी सांगितलंय. परमार्थ नाही 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 नाही, तुम्हाला काय जगाला सांगायचा अधिकार आहे हो. तुम्ही कोण ते मुक्त असेल तर तुम्हाला काय करणार आहे नाव सांगा. बरोबर बसलेला निवांत येऊन ते मुक्त असेल तर तू टाव पडून जाऊन ते त्याला माहिती त्याची जागा सुटलेली नाही, आणि तू सांगणाऱ्या जागेवर गेलाच नाही. आता काय ठरवायचं,
कारण का हे स्वसंवेद आहे. बंद जसं आहे महाराज, स्वतःचा अनुभव तसंच आहे. मग आता इथं काय करायचं महाराज, आपल्या बंदाची आपल्याला म्हणजे काय आपल्याकडे आहे, अजून कुठल्या स्थितीत आपण आहे ह्याचं परीक्षण करणं, ह्याचं नाव अभ्यास आहे. आम्ही अभ्यास करतोय ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या झाल्या, उद्या 500 झाल्या, अभ्यास करूनही असं नाही, वाचूनही असं नाही महाराज. मग ज्ञानोबरायांनी सांगितलं नसतं महाराज, नामा म्हणे नामदेव नारायणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, किती ओवी, एक तरी ओवी अनुभवावी म्हटली, वाचावी म्हणलं, वाचावी सांगावी म्हटलंच नाही. कारण काय हो, सांगण्याचा ऐकण्याचा महाराज विषयच नाही, अनुभव आहे. अनुभव आहे. कारण का अनुभव हे आपलं काय आहे, स्वरूप आहे दादा. अनुभव हे आपलं काय आहे, स्वरूप आहे. नाविक म्हणण्यातून दृष्टीसृष्टीवाद दाखवला. दृष्टीसृष्टी तेवढ्या कालापुरती येणे आकारे क्षोभणे नाविक आणि क्षोभणे म्हणण्यातून विवर्तवाद लावलाय. शोभने म्हणजे ते परिणाम पावला. आणि नाविक दिसते तेवढ्या कालापुरतं दृष्टी आहे ना, हे बघा तुमच्या ती दृष्टी उघडली आहे, मी दिसतो की नाही, जाका बघू मग कुठं सृष्टी आहे, दृष्टी गाला सृष्टी, दृष्टी नसेल तर सृष्टी नाही. ह्याला ज्ञात सत्ता म्हटले, ज्ञात सत्ता. आणि सृष्टीदृष्टी मांडणाऱ्याला अज्ञात सत्ता म्हटले. पूर्वीची सृष्टी होती म्हटले सृष्टीदृष्टीवादाला, हां, दृष्टीदृष्टीवादाला अज्ञात सत्ता. ज्ञानकाली पदार्थ, ज्ञान नसेल तर दृष्टीसृष्टीवाद आपल्यात म्हणतात ना. होय होय, दोन्ही वाद मानले की विवर्तवादातले आहेत होते. विवर्तवादाची चिंतन करण्यासाठी तुम्हाला दोन वाद सांगितलेले आहेत. या सृष्टीत सुख आणि दुःख जसे दोन आहेत, या सृष्टीत सुख आणि दुःख असे दोन आहेत. तर त्याच सृष्टीचे अधिष्ठान सुख आहे व स्वच्या मूर्खपणाचे दुःख आहे. बघा, या सृष्टीत सुख आणि दुःख आहे ना, सुख जे आहे महाराज ते स्वरूपाचं आहे, अधिष्ठानाचं आहे. आणि दुःख होते ते आपल्या मूर्खपणाचं. का महाराज, आपण सुख स्वरूप आहे महाराज, लक्षात ठेवायचं. आपण सुख स्वरूप असताना ते सुख विसरलो, कुठंतरी सुखाची कल्पना केली आणि त्याच्या पाठीमागं लागलोय, आणि त्यातनं आपल्याला सुख न मिळता दुःख मिळतं. हे कुणाचा मूर्खपणा आहे. नको तिथं तू मानलं सुख, त्याच्या पाठीमागं लागला आहेस आणि गेलेलं आयुष्य फुकट गेलं आणि तुझ्या सुखाला वाचवलं. मुक्त होता परी बरे झाला पण घेऊन यायच्या माझे माझे मला. हो. प्रस्तुत ओळीमध्ये खुलासा न लिपे असे शब्द आहेत. अर्थात कोणत्या सुखाला न लिपे असे कोणास वाटेल तर आभासरूप सुखाला न लिंपे. आता ते कुठल्या सुखाला अर्थ करावा. काय माहितीये काय, न लिंपे म्हणजे सुख दुःखाला. मग तो सुखाला कुठल्या न लिंपे, आभासिक जी सुख आहे, विषयातलं जी सुख आहे ना त्याला तो लिंपे. स्वरूपाचं सुख तुम्हाला सुख म्हणायची देखील तिथं येणे, ते स्वरूपच आहे तुम्हाला. कारण आभासरूप सुखाला जर लिंपला तर तो दुःखात लिप्त होणारच. होय, तुम्ही आभासिक सुखाला जर भुलला ना गुरुजी, तुम्हाला लोक चांगली म्हणाली तरी एक दिवस स्तुती झाली तरी तिच्या पाठीमागे वाईट आहे, निंदा आहेच महाराज. वाईट आहे, खरं आहे, खरं. मग बघा तिथं त्या ज्ञानी काय ते ज्ञानीपुरुषाची लक्षणं सांगणं, सुखी संतोष, सुखी संत, सुख दुःखाला तो लिंपतच नाही. आपण सुख मानलं ना या ह्याच्यातलं तर एक दिवस आपल्याला दुःखाची पाळी येणार. कारण का सुख हे तुमचं विषयातलं जे आहे ते आगमापायी आलेलं आहे, निमित्त आभासिक सुख आला, ते खरं सुख नाही महाराज. म्हणजे तिथे सुख पाहता दुःख पर्वत आहे. आणि तिथं माऊलीने एक उभी गाठी आहे, ते दुःखच तुम्हाला सुखाचा अंगरखा घालून तुम्हाला चिणीत आहे. मग त्या सुखाला तुम्ही एकदा हे झाला ना तुम्हाला दुःख हे असणारच महाराज. आणि त्यावेळी तुम्ही स्वतःच्या सुखाला तुम्ही हचवला गेला. म्हणून या आभासरूप सुखात मुळीच लिप्त होत नाही. आभासरूप त्यांना माहिती आहे, मुळीच लिप्त होत नाही महाराज. कारण का
त्यांनाही सुख नाहीच, त्यांना सुख वाटतच नाही महाराज. न दिसते परमात्मा न कळल्यामुळे. जग दिसते परमात्मा न कळल्या. आले का? जग का दिसते महाराज? परमात्मा न कळल्यामुळे. सर्प का दिसतो प्रतीला येतो? आणि रज्जू न कळल्यामुळे. सुखदुःखाचा उदय होतो पुण्यामुळे. आणि सुखदुःखाचा उदय तुला का होतो? पाप पुण्यामुळे महाराज. काय होते? ती संगती आपले हे कसे शृंखला सुस्वरूपाला ज्ञान तिथं सुरुवात. ती काय? दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप म्हणजे धर्माधर्म घ्यायचं. धर्माधर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल. त्याला काय? अनुकूल प्रतिकूलाला कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानाला कारण काय? स्वस्वरूपाचं अज्ञान. हे का सगळं व्हायला आहे? तर एक याला कारण आहे की स्वस्वरूपाचं ज्ञान, त्यालाच कारण मानलेलं आहे. विश्वाला ह्या तुम्हाला तुमच्या भ्रमाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. अज्ञान जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत या जगताची किंवा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, कारणास कार्याची निवृत्ती आहे. आणि योग्यांची जी निवृत्ती आहे ती लयरूप निवृत्ती आहे. परत आणि त्याचा उदय होतो. आत्मा सुखी दुःखी होत नाही, नसतो. आला बघा, आत्मा काय सुखही नाही त्याला दुःखही नाही. कारण का सुख दुःख आती राहतो. हे सुख आणि दुःख, तुमचं दुःख मानलं म्हणून सुख मानलंय, सुख आहे म्हणून दुःख मानलंय. पण खरं तिथं आनंद हा शब्द आहे. सुख दुःख निराम आहे तेवढ्यासाठी महाराज. जीवनमुक्ताला जग दिसले असले तरी सुखी दुःखी होत नाही. याचे कारण जीवनमुक्ताला जग दिसतंय पण ते सुखी दुःखी होत नाही त्याचं कारण जाऊ दे. सृष्टी नाविक आहे हे त्यास कळलेले असते. एक नाव दिलेलं आहे या सृष्टी, म्हणजे कल्पना. दृष्टी सृष्टीवाद आहे. होय, कल्पना आहे. म्हणून त्या सुखदुःखाचा संपर्क येत नाही. म्हणून त्याला सुखदुःखाचा संपर्क येत नाही. या दृश्य प्रपंचात असून त्या स्वरूप दृष्ट्याला सुखदुःखाचा लेप लागत नाही, हाच पुरुषार्थ आहे. बघा, एवढा व्यवहार होतो महाराज. यात असून देखील महाराज त्याला सुखदुःखाचा धक्का लागत नाही किंवा तो लिप्त होत नाही, हा खरा पुरुषार्थ आहे महाराज. याला चौथा पुरुषार्थ म्हटले महाराज. परमात्मा न कळणे व पुण्य न करता पाप करणे हा पुरुषापराध आहे. झालं. परमात्मा रूपाने न कळलं आणि पुण्य न करता, अहो खरा अपराध तो आहे. आपण खरं आत्मघाती आहोत महाराज. अरे बापरे. आत्मा रूपाने जोपर्यंत कळत नाही गुरुजी तोपर्यंत तुम्ही पुण्य करशील. आज तुम्ही पाप करणार नाही हो, पुण्य करशील. पुण्य केल्यावर आणि भोगायला जावं, कुठे जन्म घ्यावा लागणार ना. पुरुषापराध आहे. केवढं संवेदनशील राहायला पाहिजे. म्हणून परमात्मा न कळल्यामुळे आपण जन्माला आलो आणि पाप करायला लागून दुःख भोगायला आलो. काहीतरी करतो ना आपण, कारण का करायला काय लागत नाही महाराज. आपल्याला कर्तव्य नैष्कर्म्य आपल्या स्थितीत आहे महाराज. का महाराज? आपण कशासाठी करतो एक नाव सांगा. काहीतरी मिळवायचं आहे म्हणून आणि काहीतरी घालवायचं आहे. मिळवायचं काय? सुख मिळवायचं आणि असलेलं दुःख घालवायचं. परमात्मेच्या ठिकाणी सुख हे तुमचं स्वरूप आहे, तो नित्यच आहे, ते प्राप्त करायचा नाही. आणि त्याच्या ठिकाणी अज्ञान किंवा संसाराचा अत्यंत अभाव. सर्व सुखाच्या बापरूकमध्ये घालवायला तिथं असावं तुम्ही घालवावं, नसावं मिळवावं. प्राप्ताची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती आहे महाराज. हे न कळल्या आपण काहीतरी करायला लागलो आणि कळल्यामुळं सुख दुःख पुरुषापराध आहे. तो पुरुष आत्मा न कळून गेलं, कारण का आत्मा नाही कळला. माझ्यासारखा कीर्तनकार कोण नाही म्हणतंय. एक अभ्यासू कीर्तनकारच म्हटलं. त्याचा अभ्यास नाही, कशाला त्याला बोलवत आहे. एक कीर्तनकारच म्हटला, मग असं होतंय त्याचा अभ्यास नाही. तुम्ही ते बोलत माझं ऐकाय नाही का? कधी तुम्ही ऐकाय नाही का? ते काय बोलते कळते का ना तुम्हाला? असं म्हणजे तिथं सापेक्षित भाव आले ना, तुझी बुद्धी तुझी असेल. अरे माझं कधी कीर्तन ऐकलंस का नाही? तू तसं काय त्याचं कधी ऐकलंस का नाही म्हटलं. माझं कीर्तन कधी ऐकलं, त्याचं ऐकलं, काय फरक वाटत नाही तुला? अरे काय आपण आणि अभ्यास कीर्तन करा तो माणूस, म्हणजे खरंच आपण काय माहिती काय किती तुलना करतो आपण. आपल्या भागातलंच आहे. कोणी आहे जीवाचा? दगडू मत्सर.
वर्म सर्वेश्वर पूजे, हे खरं पूजेचं वर्म आहे. कारण का विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ. आणि हे भ्रम आहे ना, माझ्यासारखा तू नाही. असेल तुझी बुद्धी जरा चतुर, तू कीर्तन मी कीर्तन करतो हा भावच राहता कामा नये. बास बास बास, बरोबर. तू काय कीर्तन करतोस कोणी म्हणायचे, तू कीर्तन करतो, तुझं काय अधिकार? खरं कीर्तन हे जीवनमुक्ताचं आहे. अहो ते बोलल ते कीर्तन आहे. वा 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 वा. त्यांचे विसारी शब्द सुखे म्हणून येते वेळ. अगदी अगदी अगदी. काय ते सच्चिदानंद स्वरूप ना असं. त्यांचं बघील ते दर्शन महाराज परमात्म्याचं आहे, बोलल ते त्यांचं स्तवन आहे, चालल ते त्यांची वारी आहे महाराज. त्यांना वेगळं काही करायचंच नाही ना, तेच झालेले असेल महाराज. आणि खरं कीर्तन ते आहे महाराज. म्हणून कीर्तनाची काय मर्यादा घटली महाराज. अद्वैत भजनी अखंड स्मरणे वाजव करटाळे म्हटले. त्याचा अर्थ जरा सांगा. एका जनाने मुक्त होय तात्काळी महाराज. मनुष्याने पुरुषार्थ करू नये, पुरुषार्थ करावा. पुरुष अपराध करू नये म्हणजे मी देह आहे म्हणू नये, आत्म्याला विसरू नये. खरा पुरुष अपराध आहे महाराज. जगात दोन प्रकारचे पुरुषार्थ करावा म्हणजे सद्गुरूला शरण जावावं, निष्काम कर्म करावं, मरदोष घालावा, निष्काम उपासना करावी, विक्षोभ दोष घालवावा, संतांच्या संगतीत राहून विवेक वैरागी समाधी षटक मुमुक्षुत्व संपत्ती जमा करावी महाराज, शरणागती करावी. आणि मी कोण आहे सांगा, मी कोण आहे असा स्वतः महाराज अनुभव संपादन करावा. हा खरा पुरुषार्थ आहे महाराज. त्याला चौथा पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे, परमपुरुषार्थ म्हटलं आहे, नुसता पुरुषार्थ नाही. आणि तो मनुष्याला संपादन करता येतो महाराज. जगात दोन प्रकारचे सुख आहे. जगात दोन प्रकारचं सुख आहे. एक स्वरूपभूत सुख व दोन आभासरूप सुख. हे स्वरूपभूत सुख आहे आणि आभासरूप. हे मिळणार तुम्हाला सुख आभासी काय महाराज. आणि सुख जे आहे महाराज ते निर्निमित्त निर्विषय असणार नित्य सुख आहे महाराज. म्हणून नित्य सुख आनंदापुढे आनंद तो कोण म्हटले महाराज. विषय सुख बाय बापुढे ते क्षीण, जिथे नसरीची वैकुंठ सदन त्या सुखाबद्दल नित्य आनंद आहे ना तो. दुःखात कार्यकारण भाव आहे पण सुखात मात्र कार्यकारण भाव नाही. आता इथं दुःखात कार्यकारण भाव आहे, काहीतरी निमित्त झालं म्हणून हे झालं. झालं हो, पण सुखात मात्र नाही. ते स्वरूप आहे. ज्याप्रमाणे आपण आरशापुढे आरसा घेतला हो तर त्यात प्रतिबिंब उत्पन्न झाले नाही. हो, आरशासमोर आरसा ठेवला हो, तिथं प्रतिबिंब उत्पन्न होत नाही महाराज. तर आरशामुळे बिंब आणि प्रतिबिंब हा भेद दिसला एवढेच. होय, उमटत नाही महाराज. आरशामुळे बिंब प्रतिबिंब एवढा भेद दिसला तुम्हाला. त्याप्रमाणे पंचविषयाची उपाधीमुळे त्या सुखाला आभासरूप सुख असे नाव प्राप्त झाले. बघा हे पंचविषय आहेत ना, त्यांच्या याच्यामुळे तुम्हाला त्याच सुखाला आभास हे नाव दिले महाराज. नाही तर सुख आहे तेच आहे महाराज. सुख उत्पन्न झाले नाही, तिथं सुख उत्पन्न झालेलं नाही. आता आरशात मुख दिसले तरी आरशाचा लेप जसा मुखाला लागत नाही. आता आरशात जरी आपल्याला प्रतिबिंब दिसलं तर आरशाचा लेप त्या मुखाला लागत नाही. तसेच दृश्य दृष्ट्यादी रूप व्यवहारापासून होणाऱ्या आभासिक सुखात परमात्मा लिप्त न होता आपण दृष्टा होऊन आपल्या पुढे दृश्य रूपाने नटला आहे. बघा आता किती जरी आकाशात नाही पाऊस पडायला लागला, किती जरी ढग लागले तरी आकाशाला त्याचा काही लागत नाही. तसा तू व्यवहार करताना किती जरी दृष्टा दर्शन झाला त्याच्यासमोर आलं तर त्याचा लेपही तिथं लागत नाही म्हणा. असंग निर्विकार, कारण का सगळा हा व्यवहार होतो तो प्रातिभाषिक स्थितीतला आहे आणि तो पारमार्थिक आणि समसत्यते व्यवहार साधक बाधक होतो. हे कायम विसरायचं नाही. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. सत्ता इथं. म्हणून तुम्ही जागे व्हा कुठं, तुम्ही मुक्त कुठं आहे याचा तुमचा संबंध कुठं नाही हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. आपणच आपल्या सन्मुख होणे म्हणजे हेच दृश्य होणे आहे. आपणच आपल्या सन्मुख होणं दृश्य होणं. द्रष्टा तुम्हीच दृश्य तुम्ही. अर्थात आपण आपल्याला पाहणे हे कमीपणाचे लक्षण आहे. बघा आपण आपल्याला बघू नये मला म्हणून आरसा बघून वारकऱ्यांना आरसा बघायचा नाही. दूत महाराजांचा खरं आहे.
कमी म्हणाला किंबहुना आपले मुख आपण आरशात पाहणे मूर्ख झाले आले का किंबहुना आपलं मुख आपण आरशात पाहणं ते मूर्खपणाचं आहे. म्हणून संन्याशाने विधवाबाईने संन्यासानं विधवाबाईनं म्हाताऱ्या माणसाने वारकऱ्याने आरसा पाहू नये. वारकऱ्यानं आरसा पाहू नये. वा 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 वा. तिला विशेषण करते होतोय ना वेगळं करतोय ना ते वा वा वा. तुम्हाला वेगळं धावतंय हो विशेषण करतोय नाही खरंय खरंय. आणि सगळे विपरीत विशेषण आहे मला. जिला नवरा असेल त्या बाईने आरसा पाहावा, बघा इतरांनी आरसा पाहू नये. काय कारण प्रत्यक्ष रूप असणारे मुख आरशामुळे प्रत्यक्षाचा विषय होतो. का महाराज प्रत्यक्ष स्वरूप तुमचं मुख आहे ना ते प्रत्यक्षाचा विषय झाला. विषय झाला की ते अनात्मा झाला, भेद आला तिथं. तिथं काय झालं भेद आला आणि भेदच हा तुम्हाला सुखदुःखाला कारणीभूत होतो महाराज. अनुकूल प्रतिकूल तिथे निर्माण होतं ना. आरसा न घेतला तर प्रत्यक्षाचा विषय होणार नाही. आरसा नाही गेला तर ते प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षाचा विषय होणार नाही महाराज. बरोबर, पण मग प्रत्यक्षच आहे. होय मग प्रत्यक्षच आहे महाराज. तसे आपण आपल्या समोर होऊन पाहिले की जग होते आणि न पाहिले की अव्यवहार्य चेतन असते. बघा आपण आपल्या समोर बघितलं, सन्मुख बघितलं ना जग आहे असं वाटतं महाराज. आणि सन्मुख नाही बघितलं तर आपण चेतनच आहोत, अव्यवहार्य आपण आहोत आणि ते खरं आपलं स्वरूप आहे. म्हणून इथे काय करायचं, अभ्यास करायचा. अभ्यास काय करायचा महाराज, वृत्ती अंतर्मुख करायला शिकायचं महाराज. आपली वृत्ती सारखी काय आहे बहिर्मुख. आणि मग आत्म्याचं दर्शन आता झालं ना बाहेर आली की ते दर्शन घेऊनच पुढे बाहेर येते. जग हे ब्रह्मदिशी आता तिला वेगळं काय वाटत नाही. जगच आहे गुरुजी इथं अभ्यास करावा लागणार आहे. जग प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे. शक्यच नाही. जग हे प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे विषय आहे. व आत्मा प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे नाही. हा आत्मा प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नाही, प्रत्यक्ष स्वरूप आहे तो. विषय झाला की तो प्रत्यक्ष अनात्मा स्वरूप आहे. आहे. प्रत्यक्ष स्वरूप आहे. विषय झाला की तो अनात्मा पदार्थ झाला, तो भेद आला. अनंत अखंड निरपेक्ष व्यापक आहे. अनंत अखंड आनंद म्हणजे तिचा अंत करता येत नाही. अखंड म्हणजे तिचा खंड नाही. कुठल्या याच्यात खंड नाही, देशाचा याचा खंड नाही कुठलाही, निरपेक्ष कुठली तिथं अपेक्षा नाही, निरपेक्ष व्यापक आहे. सापेक्षित भाव तिथं नाही. परंतु या ओळीतील ही अध्यारोपाची भाषा असल्यामुळे आता ही अध्यारोपाची श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो होय आपण या सन्मुख आपण जो. अध्यारोप म्हणजे अध्यारोप केलाय अपवाद करण्यासाठी. आपणच आपल्यासमोर होय. तया नाव दृश्याचे होणे सविती दृष्टत्वाद आणि जे तेने बिंबा बिंबत्वा झालेपणे प्रतिबिंबाचे ने. अर्थ त्यालाच दृश्याचे होणे म्हणतात आणि त्या दृश्यामुळे संविती निरुपाधिक असून देखील दृष्टत्वाच्या परिणामाला प्राप्त केली जाते. असे प्रतिबिंबामुळे मुखाला बिंबपणा येतो. बरोबर. आपण समोर आरसा घेतला ना की आपल्या मुखाला, आता इथं मुखाला घ्यायचं बरोबर, मग पुढे प्रतिबिंब दिसायला लागलं म्हणून तुम्हाला बिंब म्हणणेपणा आला. मुख आहे आपलं लक्षात ठेवायचं. समोर आरसा घेतला ना तुम्हाला प्रतिबिंब पुढे दिसायला लागलं आणि तिथे प्रतिबिंब आहे म्हणून याला काय बिंब असं म्हणणेपणा. कशामुळे आलं हे मग त्या उपाधीमुळे. हे तर बिंबच आहे. हो मुख म्हणायचं. मुख बिंब म्हटलं तर प्रतिबिंब. आपणच आपल्याला पाहणे याचे नाव दृश्य. आपण आपल्याला पाहतो याचं नाव दृश्य, कारण का ते समोर आपणच आहे ना. काय आहे आता सवितीला दृष्टा कोणी केले तर तुम्ही दृश्य मानल्यामुळे आम्हाला सवितीला दृष्टा म्हणावे लागले. आता तुम्ही आता समितीला दृष्टा कोण म्हणायला लागले, तुम्ही दृश्य म्हणायला लागला म्हणून तुम्हाला दृष्टा तुम्ही मी बघितले म्हणता ना, मला दिसते म्हणता ना, ते आहे म्हणता ना, मग तुम्हाला मी दृष्टा मानलं महाराज. म्हणजे दृश्य सापेक्ष त्या दृष्टा म्हणावे लागते. इजंतीशी वाळ्याने म्हटले महाराज मी पणेविन. आता ते दृश्य मानायला म्हणून तुम्हाला दृष्टा मानलं. अर्थात सवितीला दृष्टत्व त्याने आणले म्हणजे माझा सवितीला दृष्टत्व कुणी आणलं, तेने म्हणजे
दृश्याने आणले. दृश्य समोर दिसायला म्हणून तुम्हाला दृष्टा म्हणणेपणा आला. वास्तविक समिती दृष्टाही नाही व दृश्य नाही. का तर तेही चैतन्यच आहे ना, घटोपरी चैतन्य म्हणले ना. वास्तविक म्हणजे स्वरूपाखंड घ्यायचं, ते दृश्यही नाही आणि दृश्य सापेक्ष तुम्ही द्रष्टाही नाही. कारण का दोन्ही ठिकाणी काय आहे, समितीच आहे, तेही चैतन्यच आहे, आस्ती आहे ना ती बी. पण तुम्ही दृश्य मानता म्हणून त्याला दृष्टा म्हणणे पण आला. तुम्ही दृश्य मानायला म्हणून तुम्हाला दृष्टा मानायला ना, मग तुम्हाला दृष्टा मानायला. असा दृश्य दृष्टा हा सापेक्ष भाव आहे. दृश्य दृष्टा सापेक्षित भाव आहे. म्हणजे तुम्ही दृश्य मानायला लागला म्हणून तुम्हाला दृष्टी म्हणणेपणा आला, तसंच तुम्ही दृष्टा नाही. या दृष्टांत जसे प्रतिबिंबामुळे बिंब म्हणणेपणा आहेत. झाले आले का, प्रतिबिंबामुळे बिंब म्हणणेपणा आहे, ते दृष्टांत दिलं आहे. पण ते प्रतिबिंब आणि तत्सापेक्ष असलेले मुखाला बिंब म्हणणे पण हे दोन्ही खरे नाहीत. आता पुढे दिसणाऱ्या आरशात प्रतिबिंब, त्याच्यामुळे म्हणणारे मुखच खरे आहे. हे आरशामुळे आलंय, हे काय खरं नाही, तिथं मुखच खरं आहे मला. बिंब प्रतिबिंब कशामुळं, उपाधीमुळं. तसा दृश्यद्रष्टा कशामुळं, उपाधीमुळे, तुमच्या अंतःकरण वृत्तीमुळं. मग इथं काय होते मला, त्यानं अंतःकरण वृत्ती बाधित होते, तदाकार होते. सहज मी आंधळा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशेची तेथे. मी माझे हरपले ठाई जितीच्या तेथे. अदृश्य जे झाले काय दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य. वृत्ती जोपर्यंत वृत्तीरूपानं आहे तोपर्यंत दृश्य दृष्टा भाव तुम्हाला राहतो. आणि वृत्तीला बाधित झाली ना की दृष्टे तुम्हाला दावत नाही, तुमचा दृष्टीपणा तसंच निघून सगळा वृत्तीचा व्यवहार. अगोदर मुख असते, अगोदर मुख असते, नंतर आरशामुळे प्रतिबिंब भासते बघा, आणि तत्सापेक्ष बिंब असे नाव येत असते. अगोदर मुखच असतो हो, अगोदर तिथं बिंब नाही. मग नंतर आरसा आला, आरशात मला प्रतिबिंब दिसायला म्हणून त्याच मुखाला बिंब म्हणणे पण आला. आरशा बिंब नाही, मुख नाही. तसं हे दृश्य पुढे आलं उपाधीमुळे, अंतकरणामुळं. मग ते दृश्य तुम्हाला दिसायला मला दृष्टीपणे पार आला. अर्थात मुख आता दृश्यामुळे जरी दृष्टीपणा उपाधीमुळे झाला तरी संवित आहे तशीच आहे, त्यात काय झालेलं नाही. अर्थात मुख स्वतंत्र आहे. बघा मुख काय, बिंब म्हणणे सापेक्ष आहे, स्वतंत्र आहे. आणि बिंब म्हणणं मात्र प्रतिबिंबामुळे बिंब म्हणणे सापेक्ष. म्हणजे प्रतिबिंब जो कालापर्यंत आरशात भासते तो कालापर्यंत मुखाला बिंब हे नाव येत असते. बघा म्हणजे तसे जोपर्यंत आरशात तुम्हाला प्रतिबिंब भासताना तोपर्यंत मुखालाच मुख न म्हणता बिंब म्हणतो, बिंब म्हणणे पण आहे. त्या तसे दृश्यामुळे परमात्म्याला दृष्टा नाव येत असते. समोर तुम्ही दृश्य मानायला म्हणूनच त्या परमात्म्याला दृष्टा हे नाव आलेलं आहे. हीच गोष्ट पुढील ओळीने स्पष्ट सांगतात. तेवी आपणची आपला पोटी, आपण या दृश्य गावित उठी, दृष्टा दृश्य दर्पण दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. अर्थ त्याप्रमाणे आपण आपल्या पोटी आपल्याला दृश्य दाखवीत जो परिणामाला प्राप्त होतो. सारांश दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीच्या रूपाने परमात्माच मांडला गेला आहे, म्हणजे विस्तारला गेला आहे. तोच परमात्मा दृश्य दृष्टा दृश्य या त्रिपुटीच्या ह्याच्यातनं तोच तो दृश्यही तोच आहे, दृष्टाही तोच आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव